नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भारताला स्वातंत्र्य मिळून आज बरोबर 80 वर्ष झालेली आहे आणि 80 वर्षाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हे तत्व आणि त्या पद्धतीने राज्यघटनेची अंमलबजावणी गेल्या 80 वर्षामध्ये होत आहे. असं असताना गेल्या 80 वर्षापासून खरं स्वातंत्र्य जनतेला मिळालेलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या देशातील बहुजन समाज अजून देखील अज्ञानी आहे, अशिक्षित आहे. स्वातंत्र्याची फळं त्याला मिळालेली नाही आणि भांडवलशाही लोकशाही ही जोरात आता चालू झालेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकार या देशामध्ये उन्नती केली, शिक्षणाचा प्रचार, शेतीवर जागृती आणि शेतीतून उत्पन्न आणि औद्योगिक विकास असा होत आला. आणि जी काही ढाचा आहे राज्यघटनेचा, त्या राजघटनेप्रमाणे असलेली विविध राज्य आणि त्यांना असलेले अधिकार, त्या पद्धतीने ते राज्य आपलं विकास करत होते. देशाची ठराविक नीती होती आणि 80 वर्षामध्ये हा कारभार चालत होता. पण असं असताना मग काँग्रेस सरकार असो किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार असो, जे सरकार आहे त्याने या देशातील बहुजन समाजावर कुठेतरी अन्याय केलेला आहे. कारण शिक्षण हे सार्वजनिक होणं गरजेचं आहे. असं असताना गेल्या 12 वर्षामध्ये शिक्षण हे खाजगीकरणाकडे चाललेलं आहे. ज्या पद्धतीनं शिक्षणाचं खाजगीकरण चाललेलं आहे, सरकारी शाळा या बंद केल्या जात आहे आणि याचा कुठेतरी असंतोष काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून संसदेवर मोर्चा नेऊन नुकताच झाला आणि त्या दृष्टीनं शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. ही भूमिका घेऊन काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिगते आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. असं असताना देखील ज्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या करण्यात आली, लोकशाहीच्या मातकानं काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून या देशातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी हे जंतर मंतरवर आंदोलन करत असताना त्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर आपल्या गोळ्या मारून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला आणि या गोष्टीचे उत्तर संसदेमध्ये दिली गेली नाही. याचा अर्थ आहे की आता लोकशाही ही आपल्या धोक्यात आलेली आहे. विविध कारणाने संसदीय लोकशाही कशी धोक्यात येईल अशा पद्धतीचा कारभार गेल्या 10 ते 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. लोकशाहीची जी चांगली फळं आहे त्यात अडथळा आणण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि जे काही काम आहे, वृत्तपत्र आहे, ह्या वृत्तपत्रावर देखील दबाव अंकुश आहे आणि एकही बातमी सरकारच्या विरोधात येणार नाही याची घेतलेली दक्षता. तशाच ज्या काही ज्या स्वायत्त संस्था आहेत, मग ईडी असो, CBI असो, सुप्रीम कोर्ट असो, अशा ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यावर दबाव ठेवून सरकारला वाटेल ते निर्णय घेण्याचा प्रकार लोकशाहीचे सर्व मार्ग बंद करून या ठिकाणी घेतले गेलेले आहेत आणि कुठेतरी संसदीय लोकशाही धोक्यात येत आहे. पक्ष फोडले जात आहेत, निवडून आलेल्या लोकांना विकत घेतलं जात आहे आणि याचा कुठेतरी राग, असंतोष काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांनी दाखवून दिला. आणि बांगलादेशप्रमाणे, नेपाळप्रमाणे आता क्रांती होते काय, देशामध्ये अराजकता निर्माण होते का, अशी स्थिती निर्माण झाली. पण कर्मधर्म संयोगानं ही स्थिती आता कुठेतरी निवडलेली आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य म्हणून 80 वर्ष झालेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हा सर्वसामान्य माणसाला देऊन इथली लोकशाही प्रबल होणं, संसदीय लोकशाही प्रबल होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं राज्यांना अधिकार देणं गरजेचं आहे. राज्यांच्या अधिकारावर केंद्र दबाव टाकणार नाही गरजेचं आहे. असं पण कुठे होताना दिसत नाही. या स्वातंत्र्याच्या 80 वर्षाच्या भारताची झालेली प्रगती, या प्रगतीमध्ये उच्चवर्गीय लोकांनाच लाभ झालेला आहे. ज्या काही उच्चवर्गीय जाती आहेत, समाती आहे, वर्षानुवर्ष येथील जे बहुजन समाज आहे, SC ST समाज आहे,
ओबीसी समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, याच्या कल्याणकारी योजना राबवण्यास सरकार अपयशी आलेलं आहे. आणि गरीबातील गरीब लोकांना या सुविधा मिळाव्यात अशा अपेक्षा असतात. सरकारनं कुठेतरी याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आणि भांडवलदार लोकांनाच जास्त फायदा कसा होईल असा प्रकार झालेला आहे. या जागा जमिनी आहेत त्या भांडवलदारांना देऊ, येथील नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास केलेला आहे. जे नैसर्गिक कवच होतं ते दूर केलेलं आहे. कुठेतरी भ्रष्टाचार वाढलेला आहे. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आता काँक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जनता जागृत झालेली आहे आणि त्याने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो मीडिया आहे या मीडियाला जागृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि सरकारी सुविधा घेऊन बसलेले जे काय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना देखील या लोकशाहीच्या माध्यमातून एक आव्हान मिळालेलं आहे आणि त्यांनी जनतेसाठी काम करावं अशी अपेक्षा आहे. प्रचंड स्वरूपात वाढलेला भ्रष्टाचार, प्रचंड स्वरूपात भांडवलशाही राबवणं, विदेशी नीती झालेली फेक, शेजारी राष्ट्रांशी बिघडलेले संबंध, शेजारी राष्ट्र चीनसारखा बलाढ्य आपल्या भूमीमधील अतिक्रमण, या संदर्भात गंभीर विचार करण्याची गरज आता केंद्र सरकारला आलेली आहे. या स्थितीमध्ये केंद्र सरकारनं विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. केंद्र आणि सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन एक दिशा आणि दशा ठरवून आगामी काही काळामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही लोकशाही टिकली पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भूमिका टिकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं या देशातील प्रत्येक नागरिकांनी काम करणं गरजेचं आहे. विशेष करून आंबेडकरी जनतेने या संदर्भात जागृत राहणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि या घटनेप्रमाणे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. जनगणना जी आहे, जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. सरकार संसदेमध्ये आश्वासन देत आहे, अजून प्रकारे जातीय जनगणना केली जात नाही. जागा मोजल्या जात नाही. जी गावं पूर्वी ब्रिटिशांनी 1931 साली मोजलेली गावं आहे ती सरकार मोजत नाही. जागा मोजली जात नाही, जनतेची आकडा नेत नाही. त्यामुळं जे केंद्र सरकारचा बजेट आहे त्याला सर्वसामान्यांचा फायदा मिळत नाही. ठराविक लोक आपल्या हितासाठी काम करतात, यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षी आता ज्यांना अधिकार मिळाले या देशाचा नागरिक आहे, तो SRI योजनेमध्ये तो मतदारापासून कसा वंचित ठेवण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी सरकारी यंत्रणा करते आहे. या माध्यमातून जनतेला लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि भारताने 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून या भारतात लोकशाहीचं काम चाललेलं आहे. संसदीय लोकशाही प्रबल करण्याच्या दृष्टीनं सरकारबरोबरच विरोधी पक्ष त्याचबरोबर जनतेने देखील प्रयत्न करावा. या स्वातंत्र्याच्या 80 स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. या देशाची अखंडता, सार्वजनिक शांतता अबाधित ठेवा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे. या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.